तर इकडे लक्ष द्या, पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे मोनो हायब्रिड क्रॉस. मागच्या तासाला आपण मेंडेलचे जे वेगवेगळे रिझल्ट्स आहेत, मेंडेलचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते समजून घेण्यासाठी लागणाऱ्या जे काही जेनेटिक टर्मिनॉलॉजी आहेत, या जेनेटिक टर्मिनॉलॉजी आपण मागच्या तासाला डिटेल्स पाहिल्या. त्याच्यामध्ये मग कॅरेक्टर असेल, ट्रेट असेल, फॅक्टर असेल, जीन असेल, आलील असेल, होमोझायगस, हेट्रोझायगस, डॉमिनंट असेल, रेसेसिव्ह असेल, बॅक क्रॉस असेल, टेस्ट क्रॉस असेल, प्युअर लाईन्स असतील, या सगळ्या ज्या ऑल जेनेटिक टर्मिनॉलॉजी which are related with this topic we have seen in detail in last period. Now next point we have to discuss, which is a very important, that is a monohybrid cross. That is monohybrid cross. Before actually discussing what is monohybrid cross, we have to see a cross between two pure parents. See, these are parents. First one, that is pure tall pea plant. Pure tall pea plant, when it is crossed with pure dwarf pea plant, हे दोन काय झाले, पॅरेंट झाले. मेंडेल सिलेक्टेड पॅरेंट्स टू प्युअर पॅरेंट. याच्यामध्ये बघा, वन इज प्युअर टॉल प्लांट and another one is pure dwarf plant. Now we will see their genotypes. आपण genotypes पाहिलं. उदाहरण म्हणतो आपण genotypes, genetic constitution of an organism, that is genotype. आता pure tall pea plant असेल त्याचे genotype capital T capital T, आणि pure dwarf pea plant याचे genotypes आहेत small t small t. म्हणजे डॉमिनंट पॅरेंट आपण कॅपिटल लेटरने दाखवतो आणि रेसेसिव्ह पॅरेंट आपण स्मॉल लेटरने दाखवतो. आता बघा, पुढचं आपल्याला पाहिजे गॅमेट्स. गॅमेट्स तुम्हाला माहिती, गॅमेट्स म्हणजे काय? आता मेंडेल जे काही एक्सपेरिमेंट कंडक्ट करतोय हे सगळे सेक्शुअल रिप्रोडक्शनशी रिलेटेड एक्सपेरिमेंट आहे. मग गॅमेट म्हणजे काय? गॅमेट ही हॅप्लॉइड सेल आहे जी फर्टिलायझेशन मध्ये पार्टिसिपेट होते. जे गॅमेट एकमेकाला फ्यूज झाले का त्याला आपण फर्टिलायझेशन किंवा सिंगॅमी म्हणतो, आणि फर्टिलायझेशनचा रिझल्ट जो आहे तो झायगोट हे आपण पाहिजे. मग आता गॅमेट कसे पडतायत हे आपल्याला पाहिजे. हे झाले या दोन्ही पॅरेंटचे जीनोटाइप. आता बघा, कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस कंडिशन आहे. स्मॉल टी म्हणजे ही होमोझायगस कंडिशन आहे. आणि आपल्याला हेही माहिती आहे की जेव्हा होमोझायगस कंडिशन असेल तर सगळे गॅमेट एकाच प्रकारचे असतात, आणि जर हेट्रोझायगस कंडिशन असेल तर गॅमेट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे बघा, आता इथं दोन्ही होमोझायगस कंडिशन आहेत, म्हणजे इट प्रोड्यूसेस दिस गॅमेट दॅट इज कॅपिटल T and it produces this gamete that is small t. Now we will see F1 generation. F1 generation. See, in F1 generation, capital T, small t, all tall plants, they are obtained in F1 generation. आता F1 जनरेशन आपण पाहिलं होतं जेनेटिक टर्मिनॉलॉजी पाहताना. F1 जनरेशन कुणाला म्हणतो? फर्स्ट जनरेशन ऑब्टेन बाय पॅरेंटल क्रॉस. आता हे पॅरेंट्स आहेत, यांच्यामध्ये क्रॉस केला आणि जे जनरेशन मिळालं याला आपण काय म्हणतो? F1 जनरेशन. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की F1 जनरेशन मध्ये जे सगळे प्लांट मिळाले हे कसे मिळाले? ऑल टॉल. आलं लक्षामध्ये? याचं कारणही तुम्हाला माहिती की इथं टॉल कॅरेक्टर डॉमिनंट आहे, डॉर्फ कॅरेक्टर रिसेसिव्ह आहे, आणि टॉल कॅरेक्टर एक्सप्रेस झालं याचा अर्थ डॉर्फ कॅरेक्टर काय झालं? हिडन राहिलं किंवा इट रिमेन्स मास. आता इथपर्यंत लक्षात आलं. बघा, दोन पॅरेंट आपण सिलेक्ट केले, प्युअर टॉल प्लांट आणि प्युअर डॉर्फ प्लांट. त्यांचे जीनोटाइप्स घेतले, गॅमेट्स घेतले, आणि नंतर आपण F1 जनरेशन काढलं, कॅपिटल T स्मॉल t, ऑल टॉल प्लांट्स दे आर ऑब्टेन इन F1 जनरेशन. आता इथे बघा,
याच्यामध्ये आपण काय केलंय, फक्त एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर कन्सिडर केली आणि ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पुढच्या पिढीकडे कसं इनहेरिट होतं हे आपण पाहिलं. याच्यावरून लक्षात घ्या, मला काय सांगायचंय की या क्रॉस मध्ये आपण कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची एकच पेअर कन्सिडर केली. कॅरेक्टर कुठले, स्टेम हाईट, दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कुठले, एक टॉल आणि दुसरं डॉट. म्हणजे किती पेअर कन्सिडर केल्या, म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये आपण काय करतोय, एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर कन्सिडर करतोय. म्हणजे एका सिंगल पेअरचा आपण काय करतोय, इनहेरिटन्स पॅटर्न स्टडी करतोय. इथपर्यंत लक्षात आलं. मग आता मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय ते आपल्याला पाहिजे. बघा डेफिनेशन काय सांगते, से अ क्रॉस बिटवीन parents, cross between parents differing in only one pair or only one heritable trait, only one heritable trait is called monohybrid cross. It is called as monohybrid क्रॉस. आता मोनो मीन्स सिंगल, मोनो हायब्रिड क्रॉस म्हणजे काय, क्रॉस बिटवीन पॅरेंट्स, दोन पॅरेंट्स, प्युअर टॉल प्युअर डॉग, क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. हेरिटेबल म्हणजे दॅट इज इनहेरिटेड टू द नेक्स्ट जनरेशन. ट्रेट म्हणजे कॅरेक्टर. कॅरेक्टर कुठलं कन्सिडर केलं आपण, स्टेम हाईट किंवा प्लांटची हाईट. म्हणजे मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये फक्त आपण काय करतो, एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर कन्सिडर करतो आणि त्याचा इनहेरिटन्स पॅटर्न काय करतो, स्टडी करतो. हे झालं याचं स्टेटमेंट. म्हणजे क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. आता जर आपल्याला डायहायब्रिड क्रॉस पाहिजे असेल तर फक्त काय करायचं, वनच्या ऐवजी टू शब्द काय करायचा इथं ठेवून द्यायचा, टू. म्हणजे क्रॉस बिटवीन पॅरेंट डिफरिंग इन टू हेरिटेबल ट्रेट. आता एक हेरिटेबल ट्रेट कन्सिडर केला म्हणजे एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर कन्सिडर केली, त्याचा इनहेरिटन्स पॅटर्न स्टडी केला, तर तो कोण झाला, दॅट इज कॉल्ड ॲज मोनो हायब्रिड क्रॉस. दॅट इज कॉल्ड ॲज मोनो हायब्रिड क्रॉस. आता याला जर आणखी वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं झालं मोनो हायब्रिड क्रॉसला, तर आपल्याला परत सांगता येईल a cross between two pure parents, cross between two pure parents differing in a single pair, of contrasting characters. Single pair of contrasting characters is also called monohybrid cross. It is also called as monohybrid cross. आणखी थोडं याला आपण सिम्प्लिफाय केलं. आता बघा सरळ सरळ काय म्हणलो, इट इज अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट. म्हणलो का नाही, प्युअर टॉल प्युअर डॉग. म्हणजे हा गुणामधला क्रॉस आहे दोन प्युअर पॅरेंट्स in which or in a single pair, differing in a single pair of contrasting character, that is also called as monohybrid cross. ते झाले डेफिनेशन. पहिली डेफिनेशन काय सांगते, क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट. सेम डेफिनेशन फक्त काय झालं, वर्ड्स चेंज केले. दुसरी काय सांगते, क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स डिफरिंग इन अ सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या किती पेअर, एकच. दॅट इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. फॉर एक्झाम्पल क्रॉस बिटवीन प्युअर tall pea plant and pure dwarf pea plant. जो आपण एग्जांपल लिखले हेच एग्जांपल आहे. उदाहरणार्थ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल पी प्लांट
अँड प्युअर डॉर्पी प्लॅंट. मग हे घेऊन मेंडलने काय केला, मोनो हायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट कंडक्ट केला. से मेंडेल परफॉर्म मोनो हायब्रिड क्रॉस between two parents with only one pair of contrasting character. Only one pair of contrasting character. आता बघा, मग आता इथे काय झालं, आपल्याला प्युअर टॉल्पी प्लॅंट आणि प्युअर डॉर्पी प्लॅंट याचा क्रॉस केला की F1 जनरेशन मिळालं. F1 जनरेशन मध्ये काय झालं, कॅपिटल टी स्मॉल टी ऑल टॉल प्लॅंट्स मिळाले. आता आपल्याला काय करायचंय, याचं F2 जनरेशन काढायचं. मग F2 जनरेशन काढण्यासाठी आपण काय करतो, F2 जनरेशन इज इक्वल टू सेल्फिंग ऑफ F1. सेल्फिंग ऑफ F1 म्हणजे टॉल इनटू टॉल म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी इनटू कॅपिटल टी स्मॉल टी. हेच करणार आपण. F2 जनरेशन म्हणजे टॉल इनटू टॉल म्हणजे काय, याचं सेल्फिंग करायचं. मग F2 जनरेशन काय सांगेल, कॅपिटल टी स्मॉल टी इनटू कॅपिटल टी स्मॉल टी. आता बघा, इथं दोन्ही कंडिशन जर आपण पाहिलं तर हेट्रोझायगस आहे. आणि हेट्रोझायगस म्हणत काय होतील, गॅमेट वेगवेगळ्या प्रकारचे पडतील. काय होतील, गॅमेट वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे इथे बघा, कॅपिटल टी दुसरा गॅमेट स्मॉल टी. सेम कंडिशन इथे कॅपिटल टी आणि दुसरा गॅमेट स्मॉल टी. आता किती प्रकारचे गॅमेट, दोन प्रकारचे मेल गॅमेट आणि दोन प्रकारचे फिमेल गॅमेट. आता यांचे आपल्याला काय पॉसिबल फिनोटाइप्स आणि जीनोटाइप्स काढायचे. आणि तुम्हाला माहिती आहे, कुठल्याही क्रॉस मध्ये पॉसिबल फिनोटाइप्स किंवा जीनोटाइप्स काढण्यासाठी आपण पन्नेट स्क्वेअर मेथड किंवा चेकर बोर्ड मेथड वापरतो. मग आता इथे आपण काय करूया, चेकर बोर्ड मेथड वापरूया. कुठली, चेकर बोर्ड मेथड. एका बाजूला मेल गॅमेट आणि दुसऱ्या बाजूला फिमेल गॅमेट. इकडे हा झाला आपला पन्नेट स्क्वेअर. इकडे जे आपण काढतोय या बाजूला मेल गॅमेट, हे मेल गॅमेटचं साइड आहे. आणि या बाजूला जे आपण गॅमेट लिहिणार आहोत ते कुठले, फिमेल गॅमेट. आता मेल गॅमेट कुठले, कॅपिटल टी स्मॉल टी. इथे सुद्धा कॅपिटल टी स्मॉल टी झालं. आता क्रॉस कसा करायचा, हे मेल गॅमेट, प्रत्येक मेल गॅमेट प्रत्येक फिमेल गॅमेट बरोबर काय होणार, फ्यूज होणार. प्रत्येक मेल गॅमेट हा कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर फ्यूज होणार. स्मॉल टी कॅपिटल टी स्मॉल टी बरोबर फ्यूज होणार. म्हणजे मला सांगा, जर प्रत्येक मेल गॅमेटला प्रत्येक फिमेल गॅमेट बरोबर फ्यूज होण्याचा इक्वल चान्स असेल तर प्रत्येक फिमेल गॅमेट सुद्धा काय होणार, प्रत्येक मेल गॅमेट बरोबर फ्यूज होणार. बरोबर आहे. मग आता बघा, इथे राहील कॅपिटल टी इनटू कॅपिटल टी, कॅपिटल टी कॅपिटल टी इनटू स्मॉल टी, स्मॉल टी इनटू कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी. हे किती इंडिव्हिज्युअल किंवा किती प्लॅन मिळाले आपल्याला, 1 2 3 आणि 4. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याचा फिनोटाइपिक रेशो पाहायचा आहे. सी फर्स्ट वी विल सी फिनोटाइपिक रेशो. फिनोटाइपिक रेशो काय सांगतोय की याच्यामध्ये आपल्याला किती प्लॅंट टॉल मिळाले आणि किती डॉर्क मिळाले. टॉल इज टू डॉर्क. आता बघा, कॅपिटल टी कुठलं प्लॅंट आहे, टॉल प्लॅंट. कॅपिटल टी स्मॉल टी कुठले, हे टॉल आहे. ऍक्च्युअली ते हायब्रिड टॉल आहे, पण आपल्याला फिनोटाइप काही देणे घेणं नाही. आपल्याला दिसतंय ना टॉल, आपण त्याला टॉल कन्सिडर करतो. कॅपिटल टी स्मॉल टी टॉल आणि हे काय टॉल. म्हणजे टॉल प्लॅंट किती मिळाले, 3.
डॉर्क प्लॅन्ट किती मिळाले 1 किती 1 म्हणजे फिनोटाइपिक रेशो किती आला हा रेशो आला 3:1 म्हणजे 3 टॉल पी प्लॅन्ट मिळाले आणि 1 डॉर्क पी प्लॅन्ट मिळाले आता दुसरा काढायचा आपल्याला जीनोटाइपिक रेशो जीनोटाइपिक रेशो मध्ये आपण काय करणार प्युअर टॉल is to hybrid tall is to pure tall बघा प्युअर टॉल is to hybrid tall is to pure tall आता प्युअर टॉल किती आहे म्हणजे त्याचा जीनोटाइप कॅपिटल T is to hybrid tall कॅपिटल T स्मॉल t is to pure tall स्मॉल t म्हणजे प्युअर टॉल किती आहे 1 हायब्रिड टॉल किती आहे 2 आणि प्युअर टॉल किती आहे 1 म्हणजे हा रेशो काय मिळाला तुम्हाला जीनोटाइपिक रेशो मिळाला 1:2:1 म्हणजे एक प्युअर टॉल पी प्लॅन्ट 2 हायब्रिड टॉल आणि एक प्युअर डॉल हा झाला मोनो हायब्रिड क्रॉस काही याच्यामध्ये अवघड नाही आपण काय केलं फक्त पॅरेंट सिलेक्ट केले प्युअर डॉल प्लॅन्ट प्युअर डॉर प्लॅन्ट यांचे आपण दोघांचे जीनोटाइप लिहिले नंतर गॅमेट्स तयार केले आणि ते गॅमेट एकमेकाला फ्यूज झाले F1 जनरेशन मिळालं आणि जेव्हा आपल्याला F2 जनरेशन काढायचे तेव्हा F2 जनरेशन मध्ये आपण काय केलं याचं सेल्फिंग केलं म्हणजे कॅपिटल T स्मॉल t इनटू कॅपिटल T स्मॉल t दोन्ही हेटेरोझायगस कंडिशन असल्यामुळे या पहिल्यापासून 2 गॅमेट तयार झाले याच्यापासून 2 गॅमेट आणि मग चेकर बोर्ड मेथड वापरली एका बाजूला मेल गॅमेट लिहिले दुसऱ्या बाजूला फिमेल गॅमेट लिहिले आणि यांचं आपण फ्युजन केलं तर 4 पी प्लॅन्ट आपल्याला मिळाले त्याच्यापैकी फिनोटाइपिक रेशो जर पाहिला तर 3 पी प्लॅन्ट टॉल मिळाले आणि एक प्लॅन्ट डॉर्क मिळाले आणि जेव्हा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन पाहिलं तर याच्यामध्ये जीनोटाइपिक रेशो प्युअर टॉल इज टू हायब्रिड टॉल इज टू प्युअर डॉर्क प्युअर टॉल म्हणजे कॅपिटल T किती आहे 1 हायब्रिड टॉल म्हणजे कॅपिटल T स्मॉल t किती आहे 2 आणि प्युअर डॉर्क म्हणजे स्मॉल t किती आहे 1 म्हणजे जीनोटाइपिक रेशो काय झाला 1:2:1 आता हा झाला मोनो हायब्रिड क्रॉस मग आता याच्यावरून आपण काय सांगू शकतो मोनो हायब्रिड रेशो सांगू शकतो काय सांगू शकतो मोनो हायब्रिड रेशो ऍक्च्युअली टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला दिलं नाही पण तुम्हाला माहित असलं पाहिजे कारण त्यांचं एक्सपेक्टेशन आहे की जेव्हा तुम्ही मोनो हायब्रिड क्रॉस शिकताय तेव्हा तुम्हाला मोनो हायब्रिड रेशो माहित असला पाहिजे आता मोनो हायब्रिड रेशो कुणाला म्हणायचं आता याला म्हणायचं काय याला म्हणायचं नेमकं तर सेम फिनोटाइपिक रेशो of different individuals obtained in F2 generation of monohybrid cross is called monohybrid ratio आता लक्षात आलं म्हणजे F2 जनरेशन मध्ये जो फिनोटाइपिक रेशो आपल्याला मिळाला हा फिनोटाइपिक रेशो म्हणजे ज्याला म्हणायचं मोनोहायब्रिड रेशो आणि कुठलीही जे आपण एकूण 7 पेअर कन्सिडर केल्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या त्याच्यापैकी तुम्ही कुठलीही पेअर कन्सिडर करा in all monohybrid crosses conducted by Mendel monohybrid ratio is always 3:1 it is always 3:1 तर हे झालं मोनोहायब्रिड क्रॉस मग लक्षात आलं ना मोनोहायब्रिड क्रॉस काय पाहिलं क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन ओनली वन हेरिटेबल ट्रेट that is called as monohybrid cross आता आपल्याला पाहिजे
दुसरा पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे डाय हायब्रिड क्रॉस. आता सरळ बघा, मोनो हायब्रिड क्रॉस मध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरच्या किती पेअर कन्सिडर केल्या? एकच. मग जेव्हा आपण डाय हायब्रिड क्रॉस म्हणतो, काय म्हणतो? डाय हायब्रिड क्रॉस. मग मला सांगा, डाय हायब्रिड क्रॉस मध्ये किती पेअर कन्सिडर करणार? 2. ट्राय हायब्रिड क्रॉस मध्ये 3. ट्राय हायब्रिड क्रॉस मध्ये 3. आता फक्त याला थोडं मी मगाच सांगितलं, ही डेफिनेशन फक्त थोडी मॉडिफाय करायची. क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग in two heritable traits is called as dihybrid cross. फक्त इथं 2 च्या ऐवजी 1 आलं का मोनो हायब्रिड क्रॉस, 2 आलं दॅट इज डायहायब्रिड क्रॉस. म्हणजे क्रॉस बिटवीन पॅरेंट्स डिफरिंग इन 2 हेरिटेबल ट्रेट इज कॉल्ड एज डायहायब्रिड क्रॉस. आता इथे सुद्धा आपण थोडं मॉडिफिकेशन करूया. अ क्रॉस बिटवीन 2 प्युअर पॅरेंट डिफरिंग इन 2 पेयर्स, one pair च्या ऐवजी 2 pairs of contrasting characters is called as monohybrid cross. हे टेक्स्ट बुक मधली डेफिनेशन आहे आणि थोडी सिम्प्लिफाय करतो. म्हणजे बघा, इथं जसं मोनोहायब्रिड मध्ये पॅरेंट 2, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर 1, इथं पॅरेंट 2 आणि कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर किती? 2. म्हणजे इथं आपण 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा इनहेरिटन्स पॅटर्न स्टडी करतो. आता एक्झाम्पल, क्रॉस बिटवीन, एक्झाम्पल पाहूया. मेंडेलने जो क्रॉस घेतला तोच आपण घेऊया. क्रॉस बिटवीन yellow round seeded pea plant with wrinkled green seeded plant. कुठला घेतलाय? क्रॉस बिटवीन येलो राउंड सीडेड pea plant with wrinkled green seeded pea plant. आता इथे बघा, आपण या बाजूला काय करूया? इथे पॅरेंट्स घेऊया. पॅरेंट्स नंतर त्यांचे आपल्याला जीनोटाइप्स माहिती आहेत आणि नंतर गॅमेट्स कसे तयार होत आहेत, F1 एम्ब्रेशन कसं तयार होते हे आपल्याला पाहिजे. आता बघा, पॅरेंट्स कुठले आहेत? हे पॅरेंट त्यांनी दिले. क्रॉस बिटवीन येलो राउंड सीडेड pea plant with wrinkled green seeded pea plant. The same, these are parents. कुठले? राउंड yellow seeded pea plant. It is crossed with a wrinkled green seeded pea plant. आता बघा, पहिला क्रॉस आपण पहिला मोनो हायब्रिड क्रॉस. त्याच्यामध्ये कॅरेक्टर कुठलं कन्सिडर केलं होतं? एकच कॅरेक्टर होतं, स्टेम हाईट. आता इथं 2 कॅरेक्टर आहेत. एक म्हणजे शेप ऑफ सीड आणि दुसरं म्हणजे शेप ऑफ सीड आणि दुसरं कलर ऑफ सीड. आपण पाहिलं ना, सीड सेम, डॉमिनंट कॅरेक्टर कॅपिटल आर. बघा, सीड सेम काय पाहिलं होतं? डॉमिनंट कॅरेक्टर कॅपिटल आर, रेसेसिव्ह कॅरेक्टर स्मॉल आर. आणि सीड कलर मध्ये काय पाहिलं होतं? डॉमिनंट कॅरेक्टर कॅपिटल वाय आणि स्मॉल कॅरेक्टर रेसेसिव्ह कॅरेक्टर स्मॉल वाय. आता लक्षात घ्या. मग आता बघा, इथं आपल्याला काय करायचं? आता याचे जीनोटाइप्स पाहिजे. जीनोटाइप्स कॅपिटल आर, कॅपिटल वाय इनटू wrinkled recessive character आहे, स्मॉल आर, स्मॉल वाय. आता बघा,
ही होमोझायगस कंडिशन आहे, ही पण होमोझायगस कंडिशन आहे, एकाच प्रकारचे गॅमेट्स तयार होतील. पण गॅमेट्स कॅपिटल आर कॅपिटल वाय, इथे उरले स्मॉल आर स्मॉल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. नंतर आपल्याला काय करायचंय, याचं F1 जनरेशन काढायचं. F1 जनरेशन मध्ये आपल्याला कुठले प्लॅन्ट्स मिळत आहे, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, म्हणजे ऑल राऊंड येलो. सगळे कसे मिळाले, ऑल राऊंड येलो. आता नंतर आता हे झालं F1 जनरेशन. मग आपल्याला काय करायचंय, F2 जनरेशन काढायचं. मग F2 जनरेशन मध्ये आपण काय करतो, याचं सेल्फिंग करतो. काय करतो, सेल्फिंग. F2 जनरेशन, सेल्फिंग ऑफ F1, सेल्फिंग ऑफ F1. म्हणजे आपण काय करणार, F2 जनरेशन मध्ये कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय इनटू कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, F1 इंटू F1 म्हणजे राऊंड येलो इंटू राऊंड येलो. आता इथे बघा, ही हेटेरोझायगस कंडिशन आहे. इथे 4 वेगवेगळे गॅमेट्स तयार होते. ही सुद्धा हेटेरोझायगस कंडिशन आहे, म्हणजे इथे सुद्धा 4 वेगवेगळे गॅमेट्स तयार होते. आता हे गॅमेट्स कसे तयार होतील बघा. हा जो कॅपिटल आर आहे ना, तो कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय दोन्ही बरोबर फ्यूज होतो. आणि स्मॉल आर सुद्धा काय होतो, कॅपिटल वाय आणि स्मॉल वाय बरोबर इक्वली फ्यूज होतो. म्हणजे 4 गॅमेट्स बघा. पहिला गॅमेट कॅपिटल आर इंटू कॅपिटल वाय, कॅपिटल आर वाय, हा झाला पहिला गॅमेट. दुसरा कॅपिटल आर इंटू स्मॉल वाय, हा झाला दुसरा गॅमेट. आता स्मॉल आर इंटू कॅपिटल वाय, तिसरा गॅमेट. आणि स्मॉल आर इंटू स्मॉल वाय, हा झाला चौथा गॅमेट. लक्षात आलं का? बघा, ही हेटेरोझायगस कंडिशन, ही हेटेरोझायगस कंडिशन. याच्यापासून 4 गॅमेट तयार होतील, याच्यापासून 4 गॅमेट तयार होतील. आता बघा, हा जो कॅपिटल आर आहे ना, तो पहिल्यांदा एक कॅपिटल वाय बरोबर फ्यूज होतो, कॅपिटल आर कॅपिटल वाय. नंतर हाच कॅपिटल आर काय होतो, स्मॉल वाय बरोबर फ्यूज होतो. काय झालं, कॅपिटल आर स्मॉल वाय. नंतर हा स्मॉल आर या कॅपिटल वाय बरोबर फ्यूज झाला. काय तयार झालं, स्मॉल आर कॅपिटल वाय. आणि परत हा स्मॉल आर या स्मॉल वाय बरोबर फ्यूज झाला, स्मॉल आर स्मॉल वाय. मग सेम गॅमेट इकडे मिळतील आपल्याला. काय होतील, सेम गॅमेट इकडे मिळतील. इथे बघा, कॅपिटल पहिला गॅमेट कुठला मिळेल, थोडं सेपरेट करतो. पहिला गॅमेट मिळेल कॅपिटल आर कॅपिटल वाय, हा झाला पहिला गॅमेट. दुसरा कॅपिटल आर स्मॉल वाय, दुसरा गॅमेट. स्मॉल आर कॅपिटल वाय, स्मॉल आर स्मॉल वाय. मग आता काय होईल, आता जर 4 गॅमेट तयार होतील. बघा, मगाशी पहिलं 2 गॅमेट तयार झाले, किती प्लॅन्ट मिळाले, 4, 2:2. आता इथे किती, 4, 4:2 म्हणजे किती, 4×16 प्लॅन्ट आपल्याला इथे मिळते. तर या पद्धतीने काय झाले, हे गॅमेट तयार झाले. आता तुम्हाला एक गॅमेट काढण्याची सोपी पद्धत सांगतो. एक आहे बायफर्केशन मेथड. काय, बायफर्केशन मेथड. आता इथेच तुम्हाला हेच एक्झाम्पल घेऊयात आपण. कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. कुठली मेथड पाहिजे, बायफर्केशन मेथड. बायफर्केशन मेथडने आता इथे किती गॅमेट तयार व्हायला पाहिजे, सेल्फिंग केल्यानंतर 8, किती 8. बघा, हे काय करा तुम्ही, कॅपिटल आर
आणि स्मॉल आर थोडं सेपरेट करून घ्या, स्पेस राहू द्या. आलं. नंतर याचं बायफर्केशन करा, इथे बायफर्केशन करा आणि याच्या समोर काय करा, कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि याच्याही समोर काय करा, कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल वाय स्मॉल वाय. मग पहिला गॅमेट कुठला तयार होईल, कॅपिटल आर कॅपिटल वाय, दुसरा गॅमेट कॅपिटल आर स्मॉल वाय, तिसरा गॅमेट स्मॉल आर कॅपिटल वाय आणि चौथा गॅमेट स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर. बघा, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय, नंतर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. आलं. या पद्धतीने गॅमेट काढू शकतो. दुसरा एक्झाम्पल इथे बघा, कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी. आलं लक्षामध्ये. आता याला काय करा, बायफर्केशन मेथड वापरा. कॅपिटल ए आणि स्मॉल ए सेपरेट केलं, याचं बायफर्केशन केलं. इथं समोर काय लिहिणार, कॅपिटल बी स्मॉल बी, याच्या समोर काय लिहिणार, कॅपिटल बी स्मॉल बी. आता इथे बघा, कॅपिटल ए कॅपिटल बी, कॅपिटल ए स्मॉल बी, स्मॉल ए कॅपिटल बी आणि स्मॉल ए स्मॉल बी. आले 4 गॅमेट. इथं जसं 4 इथे मिळाले, 4 इथे मिळाले. आले 4. हां. आता इकडे बघा, आणखी एक मेथड जर तुम्हाला सांगायची झाली, आता समजा हे झालं डायहॅब्रिड. आता जर ट्रायहॅब्रिड रेशो असेल कुठला, समजा तुमचा आपण एक्झाम्पल घेऊया कुठलं, कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी कॅपिटल डी आणि स्मॉल डी. आता ट्रायहॅब्रिड रेशो आहे. याच्यामध्ये काय करा, मी सांगितल्यानुसार काय करा, ए आणि इथं घ्या स्मॉल ए, याचं बायफर्केशन केलं, काय लिहिलं, कॅपिटल बी स्मॉल बी. इथं सुद्धा काय लिहिणार, कॅपिटल बी स्मॉल बी. परत याचं बायफर्केशन करा, परत काय लिहिणार, कॅपिटल डी स्मॉल डी. याचं बायफर्केशन करा, कॅपिटल डी स्मॉल डी. याचंही बायफर्केशन सेम पद्धतीने, कॅपिटल डी स्मॉल डी, कॅपिटल इथं स्मॉल डी, इथे कॅपिटल डी स्मॉल डी. आता गॅमेट्स कसे तयार होते, गॅमेट कसे तयार होते, कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल डी. पहिला गॅमेट कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल डी, दूसरा कैपिटल ए कैपिटल बी स्मॉल डी, तीसरा गैमेट कैपिटल ए स्मॉल बी कैपिटल डी, चौथा कैपिटल ए स्मॉल बी स्मॉल डी, पांचवा स्मॉल ए कैपिटल बी कैपिटल डी, दूसरा कैपिटल स्मॉल ए कैपिटल बी स्मॉल डी, तीसरा स्मॉल ए स्मॉल बी कैपिटल डी आणि चौथा स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल डी. किती गॅमेट मिळाले? 8. बघा इथे किती मिळाले? या वरच्या दोन्ही क्रॉस मध्ये आपल्याला 4 गॅमेट मिळाले आणि याच्यामध्ये किती गॅमेट मिळाले? एकूण 8. एकूण 8. मग याच्यामध्ये आपण आणखी एक थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी वापरू शकतो 2n. 2n. Here n is equal to number of heterozygous pairs. Number of heterozygous pairs. फक्त एवढं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलाही क्रॉस देऊ द्या तुम्हाला गॅमेट काढता येणार. 2n. 2n म्हणजे n म्हणजे काय? नंबर ऑफ हेटरोझायगस पेअर. आता पहिला क्रॉस बघा, याच्यामध्ये किती हेटरोझायगस पेअर आहे? ही एक आणि ही दुसरी, म्हणजे 2 काय येईल? n इज इक्वल टू 2 म्हणजे किती? 4 गॅमेट. किती आले आपले? 4च गॅमेट. बरोबर आहे. इथं नंबर ऑफ हेटरोझायगस पेअर किती आहे? 2 म्हणजे 2n इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 4. याच्यामध्ये किती गॅमेट मिळाले? 1 2 3 4. बरोबर आहे. आता हा बघा
याच्यामध्ये जर आपण काय तर 2 या किती हेट्रोझायगस पेअर 1 2 आणि 3 किती 10. आता मला सांगा 2 3 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे किती गॅमेट हे दोन्ही 4 दोन्ही 8 किती मिळाले आपल्याला 8 1 2 3 4 5 6 7 8 अगदी सिम्प्लिफाईड मेथड आहे. लक्षात राहील. तुम्ही एखादा दुसरा क्रॉस करून बघा. आला लक्षात आहे. आता समजा मी जर हा क्रॉस दिला कुठला कुठला घेऊया कॅपिटल के कॅपिटल एल स्मॉल एल कॅपिटल एम स्मॉल एम कॅपिटल एन आणि कॅपिटल झेड स्मॉल झेड किंवा आता बघा याच्यामध्ये हेट्रोझायगस पेअर किती आहे तुम्हाला काढता येईल ना की होमोझायगस आहे. कॅपिटल के होमोझायगस आहे कट. कॅपिटल एन होमोझायगस कट करू. फक्त आपल्याला हेट्रोझायगस पेअर 1 2 3 म्हणजे 2 3 म्हणजे किती 8 2 3 म्हणजे 8. आता तुम्ही मला इथं 5 दाखवले ते अजिबात नाही. जे होमोझायगस आहे ते कट करून टाका. फक्त हेट्रोझायगस पेअर घ्यायचे. आपला फॉर्म्युला सांगतो का नाही 2 n म्हणजे नंबर ऑफ हेट्रोझायगस पेअर. मग आपल्याला होमोझायगसचे देणं घेणं नाही. तर या पद्धतीने डायहायब्रिड क्रॉस ट्रायहायब्रिड क्रॉस पॉलीहायब्रिड क्रॉस मध्ये काय करू शकतो आपण हे करू शकतो काय गॅमेट्स अगदी सिंपल मेथडने काढू शकतो. तर आता आपल्याला काय करायचे हे मेल गॅमेट 4 पद्धतीने फिमेल गॅमेट 4 पद्धतीने म्हणजे आपल्याला एकूण किती प्लॅन मिळतील आता 4 into 4 16 4 into 4 16. तर आपण काय करूया की तिथं चेकर बोर्ड मेथड काढूया. तर एकूण आपल्याला किती गॅमेट मिळाले मेल गॅमेट 4 आणि फिमेल गॅमेट 4. आता 4 into 4 म्हणजे किती प्लॅन्ट्स मिळतील आपल्याला 60. हे आपण काय केले याच्यामध्ये आपण एका बाजूला मेल गॅमेट घेऊया सेम these are the male gametes and these are female gametes. मेल गॅमेट कुठले कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y कॅपिटल स्मॉल r कॅपिटल Y आणि स्मॉल r स्मॉल y. हे 4 गॅमेट मेल गॅमेट. सेम मेल गॅमेट फिमेल गॅमेट आपल्याला मिळाले कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r कॅपिटल Y आणि स्मॉल r स्मॉल y. आता प्रत्येक फिमेल गॅमेट या प्रत्येक मेल गॅमेट बरोबर फ्यूज होणार. हाही फिमेल गॅमेट या सगळ्या बरोबर फ्यूज होणार. हा सुद्धा या सगळ्या बरोबर फ्यूज होणार. हा सुद्धा या सगळ्या बरोबर फ्यूज होणार. म्हणजे याचा अर्थ काय की प्रत्येक मेल गॅमेट या सगळ्या फिमेल गॅमेट बरोबर काय होणार फ्यूज होणार. मग आता आपण बघूया पॉसिबल कॉम्बिनेशन कसे मिळते. कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल Y. दुसरं कसं मिळेल कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल y. तिसरं कसं मिळेल कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y कॅपिटल Y. चौथं कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. आलं. दुसरं कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल y. आता याचा या चारही बरोबर क्रॉस करून घ्यायचं. कॅपिटल R स्मॉल y स्मॉल y. नंतर कॅपिटल R कॅपिटल Y स्मॉल y. नंतर कॅपिटल R स्मॉल y स्मॉल y. नंतर या तिसरा फिमेल गॅमेट या चारही मेल गॅमेट बरोबर याचा क्रॉस करून घ्या. कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y कॅपिटल Y. नंतर कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y कॅपिटल R
स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय, नंतर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि नंतर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय आणि शेवटचा कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल वाय नंतर स्मॉल आर कॅपिटल वाय आणि स्मॉल आर स्मॉल वाय. आता आपल्याला याच्यामध्ये राऊंड येल्लो किती, राऊंड ग्रीन किती, नंतर आपल्याला रिंकल्ड येल्लो किती आणि रिंकल्ड ग्रीन किती हे काढायचे. मग आपण काय करूया, यांना आता नंबरिंग देऊया. काय करूया, नंबरिंग देऊया. बघा पहिला बॉक्स जो आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 झालं. तर 4 into 4 किती मिळाले, 16 मिळाले. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय काढायचं बघा, याच्यामध्ये आपल्याला फिनोटायपिक रेशो काढायचा आहे. काय काढायचं आहे, फिनोटायपिक रेशो. चार प्रकारचे प्लांट आपल्याला मिळाले. एक मिळालं राऊंड येल्लो, दुसरं कुठलं मिळणार, राऊंड ग्रीन, तिसरं कुठलं मिळणार, रिंकल्ड येल्लो, आणि चौथं कुठलं मिळणार, रिंकल्ड ग्रीन. आता हे किती आहेत पाहिजे आपल्याला, राऊंड येल्लो किती, राऊंड ग्रीन किती, राऊंड रिंकल किती आणि राऊंड ग्रीन किती. आता राऊंड येल्लो किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5 राऊंड येल्लो. हा राऊंड ग्रीन झाला. 7 नंबरचा राऊंड येल्लो, 8 नंबरचा, 9 नंबरचा राऊंड येल्लो, 10 नंबरचा राऊंड येल्लो, 11 नाही 12 नाही 13 नंबरचा राऊंड येल्लो. म्हणजे किती मिळाले बघूयात आपण किती मिळाले. 1, 2, 3, 4, 5, त्याच्यानंतर 7, नंतर 9, नंतर 10, नंतर 13, म्हणजे 3 आणि 7 3 9 किती मिळाले 9. नंतर आता काय करायचं आपल्याला, राऊंड ग्रीन पाहिजे. राऊंड ग्रीन किती आहे, राऊंड ग्रीन हा एक आहे 6 नंबरचा, राऊंड ग्रीन 8 नंबरचा, नंतर 14 नंबरचा राऊंड ग्रीन. 6, 8 आणि 14, 6, 8 आणि 14 किती मिळाले, 3 मिळाले. किती, 3. रिंकल्ड येल्लो, ज्याच्यामध्ये एक रेसेसिव्ह कॅरेक्टर, दुसरं डॉमिनंट. रिंकल्ड येल्लो 11 नंबर, रिंकल्ड येल्लो 12 नंबर, आणखी कुठला आहे, रिंकल्ड येल्लो 15, 11, 12, 15, 11, 12 आणि 15 हे किती मिळाले, 3. आणि रिंकल्ड ग्रीन मग एकच आहे ना, 16, 16 किती 1. म्हणजे याचा अर्थ काय की जो फिनोटायपिक रेशो आपल्याला मिळाला, फिनोटायपिक रेशो किती आला, 9:3:3:3:1, 9:3:3:1. आता मला तुम्हाला सांगायचं, डायहायब्रिड क्रॉस मध्ये फिनोटायपिक रेशो किती मिळाला होता, सॉरी मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये, किती, मोनोहायब्रिड रेशो काय होता, सॉरी मोनोहायब्रिड रेशो 3:1, बरोबर आहे. आता डायहायब्रिड म्हणलं
याचा प्रॉडक्ट असणार काय असणार डायहायब्रिड रेशो is equal to 3:1 into 3:1 म्हणजे किती आला 9:3:3:1 बरोबर आहे. त्याला म्हणायचं फिनोटायपिक रेशो ऑफ डायहायब्रिड क्रॉस. आणि मग हा फिनोटायपिक रेशो म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार डायहायब्रिड रेशो. काय म्हणणार डायहायब्रिड रेशो. फक्त एक लक्षात आहे याच्यामधले वेगवेगळे प्लॅन तुम्हाला काय करता आले पाहिजेत काउंट करता आले पाहिजे. अगदी आपण हे सिस्टमॅटिक पद्धतीने. मग आता शेवटी तुम्हाला फक्त काय करतो याची डेफिनेशन सांगतो. मग कुणाची डायहायब्रिड रेशो. डायहायब्रिड रेशो म्हणजे काय फिनोटायपिक रेशो म्हणजे हा फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो ऑफ डिफरंट इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस्ड इन F2 generation of dihybrid cross म्हणजे आपण वाटलं त्याचं डेफिनेशन लिहूया डायहायब्रिड रेशो काय सांगते डेफिनेशन द फिनोटायपिक रेशो ऑफ different individuals obtain in F2 generation of dihybrid cross is called डायहायब्रिड रेशो. आणि डायहायब्रिड रेशो किती आहे इट इज 9:3:3:1 means it is a product of monohybrid ratio. आहे प्रोडक्ट ऑफ मोनोहायब्रिड रेशो. ते जर आपलं डायहायब्रिड क्रॉस आणि मोनोहायब्रिड क्रॉस बद्दल. पुढच्या तासात आपण मेंडेलचे 3 लॉज पाहणार आहोत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ.